नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण 1.4 अ लेटर फ्रॉम हिंगोली हे जे पत्र आहे हे पाहणार आहोत। तर हे पत्र आहे हिंगोलीवरून लिहिलेलं आहे। पत्र या ठिकाणी पत्र लिहिणारा आहे रमण आणि पत्र कोणाला लिहित आहे तर आपल्या मामाला, ज्याचं नाव आहे संजू मामा। रमणचा मामा हा या ठिकाणी रमणच्या मामाला तो पत्र लिहित आहे। हिंगोली, रमण हा हिंगोलीला राहतो। 9 जून 2015 त्याने ज्या दिवशी पत्र लिहिलं त्या दिवसाची डेट ही या ठिकाणी राईट डाऊन केलेली। माय डिअर संजू मामा, माझे प्रिय संजू मामा, आय हॅव रिच हिंगोली, मी हिंगोलीला सुखरूप पोचलो। हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट ॲट सागरोली, आम्ही या ठिकाणी खूप असे आनंददायक दिवस या सागरोलीमध्ये खर्च केलेले आहेत। अनफॉरगेटफुल मुवमेंट, त्याचप्रमाणे काही अगदी अविस्मरणीय असे क्षणही आम्ही त्या ठिकाणी अनुभवलेले आहेत। दिस समर वॅकेशन हॅज ॲडेड सो मेनी कलरफुल मेमरीज टू माय लाईफ, माझ्या आयुष्यातल्या उन्हाळ्यातल्या सुट्ट्यांमधील ह्या ज्या क्षणभर अशा आठवणी आहेत या मी कायम जपून ठेवणार आहे। संजू मामा, आय रिअली मिस सागरोली, संजू मामा मी या ठिकाणी सागरोलीला मिस करतो, म्हणजे मला सारखं सागरोलीची आठवण येते। ॲट सागरोली आय एन्जॉय स्विमिंग इन द मंजारा रिव्हर, तर आता या ठिकाणी जो रमण आहे तो सांगतोय की मी संजू मामाच्या गावाला काय काय मजा केली। तर सागरोलीला मी त्या ठिकाणी स्विमिंग केली आणि जी स्विमिंग केली ती स्विमिंग ज्या नदीत केली त्या नदीचं नाव आहे मंजारा रिव्हर। प्लेईंग विथ द तेजस अँड अवधूत ऑन इट बँक्स, त्याचप्रमाणे नदीच्या किनारी तेजस आणि अवधूत हे जे माझे भाऊ आहेत यांच्यासोबत मी त्या ठिकाणी खेळत होतो। अँड गोईंग ऑन लाँग वॉक्स थ्रू द बालघट हिल्स, आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तिथंच बालघट हिल ही जी टेकडी आहे त्या टेकडीच्या अवतीभोवती आम्ही फिरत होतो। रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम, त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी घोडेस्वारीही करत होतो, परंतु इथं घोडे नव्हते तर या ठिकाणी काय होतं, बफेलो। या चित्रात दिलेलं आहे की बफेलोवर एक मुलगा बसलेला आहे, तर आम्ही या ठिकाणी बफेलोवर बसून रायडिंग करत होतो। आय फेल लाईक द किंग ऑफ सागरोली, आणि अशा प्रकारे मला असं वाटायचं की मी तिथला राजाच आहे अशी जाणीव मला त्या ठिकाणी होत होती। म्हणजे इतके समाधानकारक किंवा आल्हाददायक आनंददायक असे दिवस मी माझ्या मामाच्या गावाला घालवत होतो। दॅट लंच, नंतर दुपारी जेवणाची वेळ झाली। वाव, मग दुपारी जेवायला काय काय होतं, आमरस विथ कुरडाई, आमरस होतं त्याच्यासोबत कुरडाई होती, पापड्या होत्या अँड कांदाभजी, आणि कांदाभजी होती। मीरा मामी इज अ ग्रेट कुक, माझी मामी आहे जिचं नाव आहे मीरा मामी, ती खूप छान स्वयंपाक बनवते। अ मास्टर शेफ, त्याचप्रमाणे ती खूप छान ती खूप छान स्वयंपाक बनवते। आजी श्रीखंड वडी इज इनकम्पेरेबल, आजीच्या श्रीखंड वडीसारखी श्रीखंड वडी कोणीही बनवू शकत नाही। हाऊ आय एन्जॉयड रीडिंग द बाउंड व्हॉल्यूम्स ऑफ किशोर, चंपक अँड कुमार इन काका आजोबाज लायब्ररी, त्याचप्रमाणे आम्ही काका आजोबांची जी लायब्ररी होती त्या लायब्ररीत पुस्तक वाचण्यासाठी जात होतो, आणि आमच्यासोबत किशोर, चंपक, कुमार हे सगळे त्या ठिकाणी माझे भाऊ हे आमच्यासोबत येत होते। आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय व्हिजिट टू सागरोली नेक्स्ट इयर, म्हणून माझी इच्छा आहे की मी पुन्हा सुट्ट्यांमध्ये सागरोलीला येत जाईल आणि या सगळ्या गोष्टींची आनंद मजा मी पुन्हा येऊन लुटेल। गिव्ह माय रिगार्ड्स टू आजी, या ठिकाणी मी माझ्या आजी, आजोबा, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी या सगळ्यांना मी या ठिकाणी नमस्कार करतो। अँड लव अँड बेस्ट विशेस, आणि त्याचप्रमाणे टू तेजस अँड अवधूत, आणि माझे जे लहान भाऊ आहे तेजस आणि अवधूत यांना या ठिकाणी आशीर्वाद देतो, शुभेच्छा देतो। अशा प्रकारे हे जे लेटर आहे हे लेटर या ठिकाणी रमणने आपल्या मामाला लिहिलेलं आहे। युअर्स लविंगली रमण, या ठिकाणी जो लेटर लिहिणार असतो त्याचं नाव लिहायचं असतं, तुझाच प्रेमळ रमण। अशा प्रकारे हे लेटर या ठिकाणी लिहिलेलं आहे, आणि या लेटरमध्ये आपण आपल्या मामाच्या गावाला काय काय मजा केली ती या ठिकाणी लिहिलेली आहे। त्यानंतर आता आपण यातले काही डिफिकल्ट वर्ड्स बघणार आहोत।